नमस्कार मित्रांनो, फिफा वर्ल्ड कप 2026 हे सुरू झालेलं आहे. पण तुम्हाला माहितीये का, या फिफा वर्ल्ड कपच्या या ग्राउंडची एक खास गोष्ट. फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये प्लेयर्स ज्या गवतावर खेळत आहेत ते साधं सुद्धा गवत नाहीये. त्यामागे 8 वर्षांचं संशोधन आहे. फिफा 2026 साठी वापरले जाणारे हे ग्रास हे खास हायब्रिड ग्रास सिस्टीम या पद्धतीने बनवण्यात आलंय. आणि ह्या प्रकल्पावर काम करत आहे ते युनिव्हर्सिटी ऑफ टेनिस आणि मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी. फिफाचे सिनियर पिच मॅनेजर डेव्हिड ग्राम आणि शेकडो सायंटिस्ट, शेतकरी आणि ग्राउंड स्टाफ यावर तब्बल बरीच वर्ष संशोधन करत आहेत. या गवतामध्ये 95% नॅचरल ग्रास आणि 5% कृत्रिम फायबर्स असतात. त्यामुळे हे ग्राउंड आणखी मजबूत, टिकाऊ आणि प्लेयर्ससाठी खेळण्यासाठी अगदी योजनात्मक बनतात. प्रत्येक यजमान शहराच्या हवामानानुसार वेगवेगळ्या प्रकारचे गवत वापरले जाते. म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी रे ग्रास, तसेच केंटक्की ब्ल्यू ग्रास, तर उष्ण भागात बर्मुडा ग्रास हे वापरले जाते. यासाठी कमी पाणी, कमी खत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सामन्यादरम्यान प्रत्येक भागाची एक वेगळी तपासणी केली जाते. म्हणजे तिथे वेगळी पेरणी केली जाते किंवा अत्याधुनिक पद्धतीचं गवत तिथे वापरलं जातं. पण ते म्हणतात ना, काही प्लेयर्स फिफाकडे अजूनही तक्रार करत आहेत. म्हणजे काही ठिकाणी ग्राउंड अधिकच कडक झालाय, तर काही ठिकाणी अगदीच नरम आहे. त्यामुळे फिफा त्यावर सतत सुधारणा करत आहे. म्हणूनच फिफा 2026 मध्ये खेळाडूच नाहीत, तर हे अत्याधुनिक गवतही स्टार बनत आहे. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही मला फॉलो करा.